कोल्हापूरच्या मातीतलं रांगड्या भाषेचं कोल्हापूरकरांचं हक्काचं चॅनल कोल्हापूर ब्रेकिंगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। केंद्र शासनानं कांद्याच्या निर्यात बंदीवरची बंदी मागे घेतली अशी हूल उठवली आणि आता अचानक पुन्हा जाहीर केलं की 31 मार्चपर्यंत कांद्याची निर्यात बंदी कायम राहील। एकतर जगाच्या बाजारामध्ये मिळणारा भाव सरकार मिळवून देत नाही, मोठ्या प्रमाणामध्ये कांदा निर्यात होतो तो तस्करीच्या मार्गाने, म्हणजे दलाल आणि तस्कर पैसा कमावत आहेत। दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार बाजार समितीच्या अस्तित्वालाच नख लावायला लागलेला आहे। बाजार समितीमध्ये होणाऱ्या निवडणुका ह्या रद्द करून सरकार आता प्रशासक मंडळ नेमणार आहे, म्हणजे व्यापारी, माथाडी आणि शेतकरी यांच्या मतदानाचा अधिकार काढून घेऊ पाहत आहे। बाजार समित्यांच्यामध्ये दोष निश्चितच आहेत। बाजार समित्या ह्या राजकारणाचे अड्डे बनलेले आहेत, पण याचा अर्थ असा नव्हे की निवडणुकाच रद्द करायची आणि शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांचा आणि हमालांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यायचा। घरात ढेकणं झाली म्हणून कुणी घर जाळून टाकत नाही। केंद्र सरकार ही भूमिका घ्यायलंय। एक प्रकारे या देशातल्या शेतकऱ्यांनी प्रदीर्घ आंदोलन करून 750 शेतकऱ्यांचा बळी देऊन 3 कृषी कायदे मागे घ्यायला लावली। आता मार्केट कमिट्यांचं अस्तित्व संपवून, निवडणुका संपवून पुन्हा एकदा एकाधिकारशाही आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करायला लागलंय। याचा निषेध करण्यासाठी, शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी 26 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजार समित्या बंद ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्रातील शेतकरी आपला निषेध नोंदवणार आहेत। आणि म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, 26 फेब्रुवारीला बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल पाठवू नका। आणि व्यापारी आणि माथाडींनाही माझी विनंती आहे, एक दिवस बंद ठेवून ही जे काही बाजार समितीच्या अस्तित्वाला नख लावायचा प्रयत्न होतोय त्याला विरोध करा, एवढीच माझी सर्वांना विनंती आहे।